अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आता मिठाई वाटण्यासाठी तुम्ही तयार व्हा, कारण खूप चांगली बातमी तुमच्याकडे आता येत आहे. कारण साक्षात ब्रह्मनायकाने स्वामी माऊलीने तुमची सर्व प्रार्थना ऐकली आहे. तुम्हाला दोन्ही हाताने आशीर्वाद आता दिला जाणार आहे. तुमच्या झोळीत प्रेम, पैसा, आशीर्वाद सर्व काही टाकले जाणार आहे. होय माझ्या प्रिय मुलांनो, कधीही तुम्ही चूक करू नका, नाहीतर तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल. या संदेशाच्या रूपात तुम्ही आता माझा आशीर्वाद प्राप्त करत आहात. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या बाळा, आता तुझे जीवन आनंदाने भरले जाणार आहे. आता फक्त तुझ्या आयुष्यात आनंद असेल. आजपासून तुझे सर्व जीवन हळूहळू उजळू लागेल. होय, स्वामी समर्थाचे खरे भक्त आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमची सर्व विनंती स्वामी माऊलींनी ऐकले आहे. तुमचे जीवन आता हळूहळू उजळून लागणार आहे. होय मित्रांनो, तुम्हाला ज्यांनी दुःख दिले आहे आता ते पश्चाताप करणार आहेत, कारण साक्षात स्वामी माऊली तुमच्यावर प्रसन्न झाले आहे. स्वामी महाराजांनी सांगितले आहे की ज्या बाळाला मी तुझ्या सर्व इच्छा आता पूर्ण करत आहे, तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंद साजरा करत राहा. स्वामी भक्तांनो, स्वामीच्या भक्तीमध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही एका क्षणात खूप काही तुम्हाला प्राप्त होऊ शकते. पण तुम्हाला काही गोष्टी आहे ज्या लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासाठी या संदेशाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर स्वामीचा अनादर तुम्ही करू नका. आत्ता ज्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये स्वामी मी तुझं बाळ आहे असे टाईप करा आणि हा थेट आशीर्वाद तुम्ही प्राप्त करा. स्वामी भक्तांनो, बऱ्याच लोकांजवळ कधीच पुरेसा पैसा नसतो, पण त्यांना महिन्याची 2 टोक कशी बशी जुळावी लागतात, कारण ते पैशाला धिक्कारतात. तुम्ही तिचा धिक्कार कराल, ती गोष्ट नेहमीच पंख लावून तुमच्यापासून दूर उडून जाईल. पैशाला ईश्वर बनवू नका. तो फक्त एक प्रतीक आणि चिन्ह आहे. लक्षात असू द्या, ही खरी श्रीमंती तुमच्या मनात आहे. एक संतुलित जीवन जगण्यासाठी तुम्ही इथे आलेले आहात. यामध्ये तुम्हाला आवश्यक तितका पैसा मिळवण्याचाही समावेश होतो. मनाने श्रीमंत व्हा. धन आपोआप तुमच्या पायाशी लोळणं घेईल. सहमत असाल तर लव यू गॉड असे टाईप करा. स्वामी भक्तांनो, श्रीमंत होणे हा आपला हक्क आहे असा दावा करण्यासाठी पुरेसे हिंमतवाले बना. तुमचा उदरनिर्वाह कसा बसा व्हावा अशी तुमची इच्छा नाही. तुम्हाला ज्या गोष्टी ज्यावेळी करायची असेल त्यावेळी त्या करता याव्यात इतका पैसा तुम्हाला हवा आहे. तुमच्या अंतर्मनाच्या समृद्धीला ओळखा, तिच्याशी परिचित व्हा. जेव्हा तुमच्या जीवनात पैशाचा ओघ अविरतपणे वाहतो तेव्हा तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वस्त असता. पैशाला नेहमी सागराच्या भरतीच्या रूपात पहा. उधाणीची भरती ओटी निरंतर चालू असते. जरी ओटी लागली असली तरी तुम्हाला पूर्ण खात्री असायला हवी की पुन्हा भरती हमखास येईलच. ऊन सावलीचा हा खेळ आयुष्यात कायमच चालू असतो. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामी भक्तांनो, गरिबीत काहीही सद्गुण नसतो. दारिद्र्य म्हणजे मनाचा एक आजार. स्वतःला एक मानसिक संघर्षातून, आजारातून तुम्ही तात्काळ बंद करा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला तुमच्या मनात तुमच्या इच्छेला चांगला बनवायचं आहे. काही झालं तरी तुम्हाला यश प्राप्त करायचं आहे. आयुष्याच्या
साहसी खेळात जगणं हेच खरे यश आणि जिंकणं. त्यामुळे आनंदाने भरभरून जगा आणि प्रत्येक गोष्टीत तुम्ही जिंकता. शांतीपूर्ण, आनंदमय आणि सुखी दीर्घकालीन आयुष्य जगणे म्हणजे यश. या सद्गुणाचा शाश्वत अनुभव घेणे यालाच अनंत जीवन म्हटलं जातं. होय स्वामी भक्तांनो, कपड्यांना लागणारी कसर खाऊ शकत नाही, लोखंडाला लागणारा गंज संपू शकत नाही, याची चोरी करू शकत नाही. यशाकडे नेणारं पहिलं अत्यंत महत्त्वाचं पाऊल तुम्हाला कोणत्या गोष्टी करणं आवडतं शोधणं आणि मग त्या गोष्टी करणं. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कार्यावर प्रेम करत नाहीत तोपर्यंत तुम्ही यशस्वी झालात असं समजू शकत नाही. मग भलेही जग तुम्हाला यशस्वी मानलं असलं तरीही कामावर प्रेम केल्याने ते काम करण्याची तुम्हाला आतून तीव्र इच्छा होते. होय मित्रांनो, तुमची जर मानसिक अवस्था चांगली असेल तर तुम्ही कोणत्याही कामात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे. मित्रांनो, भगवंताकडे एकच प्रार्थना करा की हे देवा, तुझा विसर मला कधी पडणार नाही आणि तुझी साथ कधीच सुटणार नाही. हे एक प्रार्थना तुम्हाला प्रत्येक गोष्टीत विजय करत असते. मी हे पहिलंच पाऊल उचलू शकत नाही कारण मला काय आवडलं हे मलाच माहीत नाही, असं जर तुमची दशा असेल तर मग काय उपयोग. मित्रांनो, यश प्राप्तीचं दुसरं पाऊल म्हणजे तुम्ही जे काम करता त्यात तुम्ही किती एकरूप होऊन करत आहे त्यासाठी हार मानू नका. कसे तरी काम पूर्ण करणं हेच खरं यश नाही. ध्येय अधिक महान, अधिक सविस्तर आणि सेवाभावी यांनी जर करायला पाहिजे तरच आपल्या ताटातल्या भाकरीचा सुद्धा त्याग करायला पाहिजे. पण एवढा आता कोणी करत नाही. पण जेवढं आहे तेवढ्यात आपण करू शकतो. मित्रांनो, आपण जो विचार करतो, अनुभवतो तेच आपण निर्माण करतो. ज्याच्यावर विश्वास ठेवतो तेच निर्माण करतो. लबाडीने अमाप पैसा मिळवला तरी तो व्यक्ती यशस्वी नसते. जिथे मानसिक शांती नाही तिथे मुळीच यश प्राप्त नाही. रात्री झोप येत नसेल तर आजाराने जखडलेला असेल, अपराधी भावनेनं पोखरलं असेल तर या कमवलेल्या ढीगभर संपत्तीचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे तुम्ही चांगले कर्म करा, भगवंताचे आशीर्वाद प्राप्त करा. कारण भगवंताचा हात ज्याच्या डोक्यावर असतो त्याच्या आयुष्याची काळजी त्याला करण्याची गरज पडत नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय.